तर नमस्कार मित्रांनो, आपण भेटलेलो पुन्हा एकदा. तर आजचा विषय म्हणजे आपण चाललेलो आहे शनिधाम आश्रमला वैजापूरच्या इथं. मागं बघू शकता आपली सगळी गँग ढोल वगैरे घेऊन रेडी आहे. हे बघा सचिन भाऊन ते ढोल वगैरे घेऊन रेडी आहे. तेव्हा आपण जाऊ भेटूया तिथं. आज शनी अमावस्या आहे, त्याच्या निमित्त कार्यक्रम आहे. तर सेवा म्हणून आपण सगळे चाललेलो आहे. पण जाऊ भेटूया पुढं. आपण बाबा गाडीतून चाललेली वैजापूरच्या पुढे निघालेली आहे. मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे शनिधामच्या इथं. हे बघू शकता. आता जस्ट नाव पोहोचलं. रोहित झोपा झाले रोहित तुझ्या का मित्रांनो. आता पोहोचला आपण. हे गंगापूर जवळ आहे मित्रांनो. चला भेटू आपण. हे बघू शकता मित्रांनो, इथं शनिदेवाची मूर्ती आहे. इथं पूजा वगैरे चालू आहे. इथं हवन वगैरे चालू आहे. बघू शकता इथं हवन वगैरे चालू आहे. हे इथं आहे बा पूजा चालू आहे. ही पण मूर्ती बघा देवाची, काम मस्त आहे. इथं पूजा वगैरे चालू आहे. इथं हवन चालू आहे मस्त. जय शनी महाराज. मित्रांनो महादेवाची शिवलिंग बघा मित्रांनो, काय मस्त आहे. पूर्ण आहे पाण्यावाणी पाहिजे ते. मित्रांनो मागं शनिदेव शनी अमावस्या निमित्त आलेलो मित्रांनो आपण. काय म्हणतात? साधू. दुसरे संत. संत असे त्या जीवनामध्ये प्रत्येक शास्त्राला धरून चालणारे, त्याला संत म्हणतात. आणि ऋषी ज्यांना म्हणतात, जे वेद लिहतात, शास्त्र लिहतात, त्याला ऋषी म्हणतात. आणि ऋषीच्या जीवनावर सगळे चालतात. आणि शेवट मुनी कोणाला म्हणतात? तो मौन राहतो, मौनगिरी बाबा. म्हणून मुनी हा मौन असतो, कारण मौनात ताकद असते. काय ताकद असते? की कोणाचंही वाईट केल्या जात नाही. समोरच्याने किती दोष लावले तर पचायची ताकद ही मौनामध्ये असते. म्हणून त्याला मुनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? मुनी. मग सर्वश्रेष्ठ ऋषी. ऋषीच्या तत्वावर सर्वांना चालावं लागतं. म्हणून जीवनामध्ये साधू, संत, तपस्वी, ऋषी, मुनी कोणी असो, 84 लक्ष येण्यामध्ये शनिदेवाने अजून कोणाला सोडलं नाही. कारण की त्यांच्या 7.5 कोणीच वाचू शकला नाही. म्हणून प्रभू रामचंद्र पुढे चालले होते. आपण इथं आला, आपला विषय होता बरोबर आहे का? वनात चालले होते. पुढे चालले होते. वन हा शब्दाला उलट करा, काय होतं? वन. वन हा 9 बरोबर आहे का? तर 9 मी केव्हा असते? 9 मिनिट बरोबर आहे का नाही? वन ह्या शब्दाचा उलट जर केलं तर प्रभू रामचंद्राने सांगितलं की मी शिव 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 आदि अनंत शिव आदि अनंत शिव भोले महादेवा. तबल्या आवाज वाढवा. आदि अनंत शिव आदि अनंत शिव भोले महादेवा. शेल श्रूल जग विशाल जटा दूत चंद्रभाल लिंग की तिरंग लाल विमल निर्बाधे लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरू बाजी डम 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 डम. दादी लांग निक
रिक 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 जियान बाजे रे विष्णु कमर साजे लोचन की गोरी गाल चंदन सिंदूर गुलाल बाजे रे डमरू बाजी डम 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 भोलेनाथ हातवर करून काही हातवर करू हातवर हातवर भोलेनाथ 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 भोले 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 भोलेनाथ तर मित्रांनो बाहेर ऊन खूप आहे. आपण बघू शकता लस्सी घ्यायला थांबलेलो आहे. आपण वैजापूरमध्ये थांबलेलो आहे. हे बघू शकता आपले सचिन भाऊ, तुषार, रोहित, अबुल सगळे लस्सी प्यायला थांबलेलो आहे. आपण लस्सी पिऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. तर आपण भेटूया पुढच्या प्रवासात. मित्रांनो ऊन खूप आहे. हे बघू शकता ऊन. आपण वैजापूरमध्ये थांबलो होतो. आता चाललो आपण फुल पॅक वगैरे होऊ, परत गाडीत बसू आणि जाऊ अशा पद्धतीने आपण आता शिर्डीला. तर आपण हे बा सगळे चालले पायी सगळे पॅक होते. आपण पण जाऊ आता बा. इट आप्पाच्या सासरवाडीची इट थांबले. हे आप्पा सासरवाडीचा आप्पा. ओम साईराम. हे आपले अशोक मामा. आपण हे थांबलेलो आहे. तर आराम वगैरे करू. परत आपल्या प्रवासाला लागू. ओम साईराम. बसलेस हे सगळे बसू राहिले मित्रांनो. बसले का? बसा पटापटा चला.